नमस्कार, तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आईच्या राज्यात. सध्या खूप भयंकर अशी उष्णता वाढलेली आहे आणि उन्हाळ्याचे दिवस पण आहेत. मुलांना काय, मोठ्यांनासुद्धा काहीतरी थंड खाण्याची आणि पिण्याची इच्छा होते. अशातच मुलं बाहेरचे कोल्ड्रिंक, सरबत, काहीतरी थंड नेहमी घेत असतात. त्यात पेप्सीसुद्धा खात असतात. पण आज आपण घरच्या घरी थंड पण सुंदर आणि घरात बनवलेली मुलांच्या आवडीचे मँगो फ्रुटी आपण त्यांना घरातच बनवून दिले तर मुले खूप खुश होतील आणि आपल्याला पण समाधान की आपण मुलांना बाहेरचं काही दिलं नाही आणि घरात देतो आहे. चला तर मग वेळ न घालवता मस्त गारेगार अशी मँगो फ्रुटी बनवायला घेऊया. मुलांना पण ही खूप आवडेल आणि बाहेरच्या मार्केटपेक्षा अतिशय सुंदर घरामध्ये ही बनते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी छान असा एक हापूस आंबा घेतलेला आहे. याच्या आपण हे वरचं धुवून घेतलं आहे मी स्वच्छ. हे वरचं काढून घेते आणि याच्या आपण सालं काढून घेऊया. अशा पद्धतीने मी सगळे छान असे ह्याची सालं काढून घेतली आणि आपण आता ह्याला अशा चिरा द्यायच्यात आणि याचे छान छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे. इथे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एखादी कच्ची अर्धी आंबट कैरीसुद्धा टाकू शकता, म्हणजे फ्रुटी तुम्हाला आंबट गोड अशी मिळून जाईल. पण मी जास्त आंबट नाही घालणार आहे, मी फक्त आंब्याचीच बनवणार आहे. अशा पद्धतीने छान असे पीसेस निघालेत. अशा पद्धतीने मी हे सगळे पीसेस इथे काढून घेतले. इथे एक आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या आंब्याच्या फोडी सगळ्या अशा काढून घ्यायच्यात आणि याच्यामध्ये आपण ही 1 वाटी साखर घेतली आहे, पण मी एवढी घालणार नाही. हापूस आंबा छान गोड आहे, मी याच्यातली अर्धी वाटी साखर घालते. जर तुम्ही कैरी घातली याच्यामध्ये थोडीशी तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या गोडीनुसार किंवा आवडीनुसार तुम्ही ठरवू शकता. आणि आता आपण हे मिक्सरमधून छान अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची. अतिशय सुंदर अशी आपली फाईन पेस्ट तयार झाली. जर तुमच्या वाटताना अशा जर आंब्याच्या गुठळ्या वगैरे राहिल्या तर तुम्ही ते चाळून घ्या. आता मी हे पॅन घेतलं, पॅनमध्ये डायरेक्ट मी हा आंब्याचा पल्प सगळा काढला आहे. खूप सुंदर नॅचरल कलर आहे बघा, प्रिझर्वेटिव्ह नाही किंवा बाहेरचा काही कलर नाही, आपली ओरिजिनल. आणि तुम्ही विश्वास ठेवा, अतिशय सुंदर घरातल्या घरात आपण मँगो फ्रुटी मुलांना सारखी वारंवारसुद्धा बनवून दिली तरी मुलं पण खुश आणि आपल्याला पण समाधान. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि विसळून आपण याच्यामध्ये घालून घेऊया. आता हे आपलं मिश्रण छान एकजीव झाले. आता मी काय करते, हे मंद गॅसवर आपण हे शिजायला ठेवूया. आता हे मंद गॅसवर आपण हे जे आहे ना मँगो पल्प, ते आपण जरा पारदर्शक होईपर्यंत फक्त 3 ते 4 मिनटं किंवा याला एक थोडी छोटीशी उकळी येईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया. तुम्ही एकदम बघू शकता 3 ते 4 मिनटात अगदी फ्रुटीसारखा याला पारदर्शकता येते. म्हणजे फ्रुटी कशी पातळ आणि चकचकीत असते तशी आता हे आपलं फ्रुटी तयार होईल. एकदम गॅस बारीक ठेवायचा आहे. जर तुम्ही गॅस मोठा केला किंवा सतत हलवलं नाही तर खाली करपण्याची शक्यता आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं अजून पाणी घालते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. आणि रेसिपी जर आवडत असतीलच तर लाईक पण करायला विसरू नका. सबस्क्राईब करणं अगदी एकदम निःशुल्क आहे आणि फ्री आहे. बघू शकता तुम्ही 3 ते 4 मिनटं झालीत आणि आपली छान असं पारदर्शक झाले आणि आपला हा फ्रुटी एकदम छान अशी पातळ, म्हणजे त्याच्या मूळ स्वरूपात यायला लागली. आता आपण इथं गॅस बंद करूया. बस, याच्यापेक्षा जास्त आपल्याला याला शिजवायचं नाही आहे. हे बघ, आता मी गॅस बंद करते आणि आपण एका बाउलमध्ये हे काढून घेऊया. बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली मँगो फ्रुटी घरच्या घरी तयार झाली. आता या कपाने मी ह्याच्यामध्ये 3 कप थंडगार पाणी घालते आहे. ह्याच्यामध्ये 1 कप आणि हे 2 कप, असं 3 कप मी ह्याच्यात पाणी घातले. छान असं ढवळून घेऊया. एकदम मस्त आपली फ्रुटी घरच्या घरी तयार. पाहिजे असेल तर तुम्ही आता हे थोड्या वेळ आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं की मुलं आली की थंड आणि असं गारेगार मस्त आपली फ्रुटी तयार. आता मी हे 2 मिनटं फ्रीजमध्ये ठेवते आणि नंतर सर्व करून दाखवते. आता आपण छान असं फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड असं गारगार असं मस्तपैकी मँगो फ्रुटी आपलं तयार झाले. बघू शकता तुम्ही, मी एक अर्धा तासच ठेवलं होतं पण खूप सुंदर झाले. अगदी ओरिजिनल फ्रुटी दिसते की नाही बघा तुम्ही, किती पारदर्शक. आणि हे बघा, आता आपण हे सर्व करून घेऊया. थंड असं मँगो फ्रुटी
पिण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्हाला पण घरच्या घरी अशी बनवायची असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला रेसिपी काय करायची, कशी करायची नक्की कळेल. अगदी सिंपल आणि साधी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि इनोव्हेटिव्ह रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. छान असं उन्हाळ्याचं थंड थंड पीत राहा, मजा करा. थँक्यू. बाय.